हाय मैत्रिणींनो, आज फ्रीजमध्ये बघितलं काय भाजी आहे, असं वेगळं काय करता येईल का. तर होतं कॅप्सिकम, ढबू मिरची. मग मी काय केलं, ढबू मिरची अशी कॅप्सिकम छोटे तुकडे केले आणि आता ते असं मस्तपैकी हिरव्या मिरचीमध्ये करायचं, शेंगदाण्याचं कूट टाकून असा बेत केलेला आहे. तर बघूया आता आपण कशी लागते भाजी ती. मी घेतलेलं आहे, खोबरं घेतलं आहे, मिरची, लसूण, थोडेसे जिरे घेतलेत, कोथिंबीर आणि दाणे असे. आपल्याला आता हे सगळं आपल्याला भरडं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर शेंगदाण्याचं थोडंसं भरडं आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला मिक्सरला करायचे नाहीत, कुटायचे आहेत. कुटल्यामुळं काय होतं, त्याचं जो फ्लेवर आणि जो ऑइलनेस पण आहे ना, तो छान होतो. तर म्हणून आता हे आपल्याला हे अगोदर आपण बारीक करून घेऊ. तर आता आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यात मी का करते आहे, मला थोडीशी रसभाजी टाईप करायचं आहे, म्हणून मी हे छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आणि हा तेल जरा मी साधारणतः तेलाचा 1.5 डाव असं मी तेल घेतलेलं आहे. थोडं तेल जरा जास्तीचं छान लागते ह्याच्यामध्ये. तर आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण एक चिमटभर मोहरी, थोडेसे जिरे घालूयात आणि मस्तपैकी हिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा हिंग घाला, हिंगाचा ह्याच्यामध्ये खूप सुगंध छान येतो. आणि हे तडतडलं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे. मी इथं एकच कांदा घेतलेला आहे. माझ्याकडे 3 कॅप्सिकम ढबू मिरच्या होत्या, त्या हिशोबानं मी इथं कांदा एकच घेतलेला आहे. आणि कांदा थोडासा आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, जास्त पण आपल्याला लालसर करायचा नाही आहे. आणि हा आपण वाटलेला मसाला आणि हे आपले कुटलेले शेंगदाणे. तर आता हे सगळं असं मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं. तर आपला कांदा हा आपल्याला असाच हवा आहे कांदा. आता आपण नेहमी कशी पद्धत करतो की आता चला कांदा भाजलेला आहे, मसाला आता आपल्याला ह्या भाजीला असं करायचं नाही. मी असं करणार नाही आहे. अगोदर कॅप्सिकम टाकणार आहे आणि कॅप्सिकम छान असे मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे, जेणेकरून ते थोडेसे सॉफ्ट होतील. तर बघा 2-3 मिनटं असं झाकून मी त्याला छान अशी परतलेली आहे. अगदी खमंग वास त्याला, हिंगाचा आणि कॅप्सिकमचा दोन्हीचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर सुवास सुटलेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, हा आपण वाटलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. जिरे, खोबरे, लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आणि हे पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा किती छान असं मस्त आपला मसाला पण परतून झालेला आहे. वास पण खमंग येतो. आपण आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. हळद 1 पाव चमचा घालायची आहे आणि असं छान असं मस्त परतायचं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आपला हा दाण्याचा कूट. मी 1 अर्धी वाटी घातलेला आहे आणि हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं परत आपल्याला एक वाफ काढायची आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं. 1-2 मिनटं आपण असं दाण्याचा कूट घालून आपण हे केलेलं. आता आपण जे मसाला वाटला होता की नाही, तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता आपल्याला ही भाजीची ग्रेव्ही किती हवी आहे तेवढी ग्रेव्ही झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मिठाची टेस्ट बघायला पाहिजे बरं का. कारण आपण ज्यावेळी ग्रेव्ही करतो त्यावेळी थोडंसं मीठ कमी वाटू शकतं. तर तुम्हाला ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आवडत असेल तर एखादा गुळाचा छोटासा खडा किंवा चिमटभर साखर घालवू शकता. कारण मिरचीची जी तिखट अशी टेस्ट आहे ना, ती बॅलन्स होती. पण मला नको आहे म्हणून मी घालली आहे. तर आता हे आपल्याला छान असं 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर बघा आपली अशी भाजी छान अशी तयार झालेली आहे. तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता बरं का, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर.
नुसत्या भाताला जरी लावून तुम्ही खाल्ली ना तरी खूप छान लागते. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपली मस्तपैकी अशी ही कॅप्सिकमची रसभाजी तयार आहे आणि ही खूप सुंदर लागते खायला. मी चटकीपट जी आता फ्रीजमध्ये होती अवेलेबल तेवढी मस्तपैकी अशी केलेली आहे. ही साधारणतः 3 माणसाला मस्तपैकी पुरू शकते. भातावर खाल्ली तर 4 माणसाला पुरते. तर तुम्ही नक्की करून बघा. अशी चटपट अशी मस्तपैकी काही नसताना असं काहीतरी घरात असलं की त्याचं आपण असं काहीतरी कॉम्बिनेशन मस्तपैकी आपण करून छान सुंदर भाज्या बनवू शकतो. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. बाय बाय.